तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण आलोय आपल्या सातारा पासून एक 11 किलोमीटर लांब असलेल्या नागठाण्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला झणझणीत असं घरच्यासारखं जेवण. मग तेच आता मी ट्राय करण्यासाठी तुम्हाला घेऊन आलोय ते आपल्या लोकप्रिय खानावळीला. त्यांच्या इथे भेटणारे जेवण आहे ना, खरंच एक नंबर असते. टेस्ट साठी आणि क्वालिटीसाठी पण ते जेवण एक नंबरच असते. चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यांच्या इथे भेटणारे जे फूड आहे ना, ते एकदा ट्राय करून त्याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. तर हो सातारकर, त्यांची बैठक व्यवस्था ती तुम्ही बघितलीच असेल. बैठक व्यवस्था खरंच एक नंबर आहे. तर आपल्या हॉटेलला झणझणीत असं फूड भेटतं हे आम्ही लोकांकडून ऐकलं होतं. आपल्या हॉटेलमध्ये नक्की असं कोणकोणतं फूड अवेलेबल होतं? मोठी पद्धतीचं मटण भेटतं. मटण थाळी पेस्ट आहे आपली, चिकन थाळी, व्हेज थाळी, घरगुती जेवण आहे, थाळी पद्धत जेवण आहे. एकदम घरगुती पद्धत. आता तुमच्या हॉटेलला बऱ्यापैकी म्हणजे किती वर्ष झाले हॉटेल? एक 75 वर्ष झाली. 75 वर्ष. आता म्हणजे तुमची तिसरी पिढी चालू आहे. हा ठीक आहे दादा. आणि हो, यांच्या इथं आल्यानंतर आम्हाला हे तर समजलं यांच्या इथे भेटणारं फूड आहे ना, ते सगळं चुलीवर तयार केलं जाते. आणि चुलीवर म्हणजे एकदम घरच्यासारखी जी टेस्ट लागते ना, चुलीवरच्याच म्हणजे पदार्थ जे तयार होते ना त्यांनीच लागत असते. आणि बऱ्यापैकी यांच्या इथं काळजीपूर्वक फूड तयार केले जाते. गरम गरम अशा भाकऱ्या वगैरे मस्त अशा म्हणजे ते सगळं तयार करून आपल्याला गरम गरम आपल्याला सर्व करतात जेवणासाठी. आणि त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे ती पण आता बघूया आपण. मस्त आता एखाद्या डिशची ऑर्डर देतो मी. ऑर्डर दिल्यानंतर आपली समोर ती डिश लागली की त्याची क्वालिटी, क्वांटिटी आणि त्याची टेस्ट ही कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. तर सातारकर यांच्या हॉटेलची स्पेशल चिकन थाळी ते आता आपल्या समोर लागल्या. त्यामध्ये बघायला गेलं ना, सगळ्यात आधी आपल्याला मस्त अशी गरम गरम भाकरी, त्याचबरोबर काकडी, साईडला कांदा, बाजूला टोमॅटो आणि त्याच्याच बरोबर झणझणीत असं चिकन आणि त्याच्याबरोबर चिकनचा झणझणीत असा लाल लाल भडक रस्ता. आणि सातारकरांना झणझणीत खायची सवय आहे ना, ती पहिल्यापासूनच आहे. हो, ती तुम्हाला काही सांगायची गरजच नाही, कारण की सातारकर म्हणलं की झणझणीत हे आली. आणि त्याचबरोबर आपल्याला भेटले मस्त असं आहे. आता ते आपण सगळं टेस्ट करूया. जी टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी आता गरम गरम भाकरी आणि आपण ते झणझणीत असं सातारकरांचा कट असलेला रस्ता आहे ना, तो टेस्ट करून बघूया. सगळ्यात आधी मस्त असं ते लिंबू आहे ना, ते पिळून घेतो. कांदा आहे, एकदम झणझणीत कट जसा पाहिजे असतो ना तसा कट आहे. त्यामुळे एकदम असं झणझणीत असं तो रस्ता आपल्याला टेस्ट करायला भेटला. त्याचबरोबर साईडला असा आईने, त्या आईने पण आपण टेस्ट करून बघू त्याची टेस्ट कशी वाटते. गरम गरम आहे एकदम आईने. बाहेर असा मस्त पाऊस चाललाय आणि अशा पावसाच्या वातावरणात झणझणीत असं गरमागरम जेवण टेस्ट करायला भेटलं की मग काय खतरनाकच घेऊ. आणि तिची टेस्ट आहे ना ती पण एकदम डिफरंट आहे. म्हणजे असं काही नाही की वेगळं असं काही वाटलं मला, पण आई खरंच एक नंबर आहे. त्याच्या साईडला आता चिकनचं ते सुक्क मटन आहे ना, ते आपण ते चिकनचे सुक्क आहे ना ते ट्राय करून बघू. हो काय, तिकडे आहे 2 मिनिटं. कसं आहे, लाल लाल भडक आणि झणझणीत असंच एकदा यावं लागतंय आणि हॉटेलला येऊन ट्राय करावं लागतंय. व्हेजी टेस्ट केल्यानंतर मला एवढं तर समजलं यांच्या इथे आहे ना मसाल्यांचा पुरेपूर वापर करून आहे ना एकदम प्रॉपर जेवण तयार केलं जातं. कारण की जास्त हेवी असं नाही, एकदम घरगुती कसं आपण टेस्ट करतो त्याच प्रकारे मला जेवण वाटतं. आणि आता हे सगळं आपण संपवून घेऊ. त्याची टेस्ट तर एक नंबर वाटली मला.
आणि हो, ही थाळी फक्त तुम्हाला भेटणार आहे 220 रुपयाला. आणि हो, 220 म्हणजे खिशाला परवडेल अशा किमतीत तुम्हाला ती थाळी भेटून जाते. एकदा या त्यांच्या हॉटेलला व्हिजिट करा आणि त्यांचे जे झणझणीत फूड आहे ना ते ट्राय करा. आणि ते फूड कसं वाटतंय मला याच व्हिडिओच्या माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या युट्यूबच्या मराठी होमी ब्लॉग या पेजला सबस्क्राईब करायला आणि आपल्या इंस्टाग्रामच्या पण मराठी होमी ब्लॉग या पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या पेजला लवकरात लवकर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. तर नमस्कार. तुम्ही आज कोणती डिश ट्राय केली आपली? मटकीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. हा, ट्राय केल्या का त्या? ट्राय टेस्ट कशी काय वाटली? एकदम एक नंबर मस्त वाटलं. घरगुती जेवण असल्यासारखं वाटतं. हा हा, ठीक आहे ठीक आहे. दादा आज एक खातो व्हेज की व्हेज व्हेज मध्ये डिश ऑर्डर केली आहे का? आणि थाळी थाळी हा. त्याची taste कशी काय होती? एक नंबर. घरचं जेवण म्हणजे घरच्यासारखं जेवण आणि चुलीवरचं जेवण म्हणजे हे दुसरीकडे पुढे जायची गरज नाही. Quantity, quality. एक नंबर. तालुका जिल्हा सातारा मुक्काम पोस्ट लोकप्रिय खानावळ. हा.